नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो उसाटणे मैदानामध्ये. एक चांगली गाडी बघायला भेटली. शिवशंभू आणि आपला बादशाह अशी गाडी पळाली. चला दादांशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव काय तुमचं? शुभम भास्कर केळकली. आणि आज आपलं बघतोय बादशाह पळाला आणि बादशाह सोबत शिवशंभू होता. पैऱ्याचं वगैरे कसं काय नियोजन झालं? पेराचं म्हणजे आमच्यात 3 दिवस अगोदरच ठरलेला, पण काल मयूरचा फोन आला का आम्ही एकविरीला चाललोय, तर ते परवा दिवशी आला, तर नंतर त्यांचा 10-15 मिनिटं लगेच आला, पण आमचा कॅन्सल झाले म्हणून आम्ही तोच पेरा ठेवला कंटिन्यू. काय सांगाल, आज पण एक चांगली गाडी झाली. गाडीबद्दल सांगा ना, कशी काय गाडी जमली आपली? ती समोरची पण चांगलीच होती. आप्पा बघित आजुल यांचा टायगर होता आणि पाल्याचा बावल्या होता. दादा बघायला गेलं तर आता तुम्ही पण सध्या मोठे मोठे लढती करता, चांगल्या शर्यती खेळता. नेहमीच म्हणजे एक प्रयत्न असतं की बादशाह एक चांगल्या लढती करेल. तशा प्रकारे तुम्ही लढती पण देत आहे. काय सांगाल, आज तुम्ही चांगला पैरा केला. पैराकऱ्यांबद्दल थोडक्यात सांगा ना, कसं काय नियोजन केलं? म्हणजे आमची गाडी तिसऱ्यांदा पळाली. एकदा बोनिवलीच्या पाठीला पळाली, 2 वेळा बोनिवलीच्या पाठी, एकदा बोनिवलीच्या पाठी, एकदा खिडकालीला पळाली आणि तिसऱ्यांदा पळाली. बोनिवलीच्या पाठीला एक चांगली 1 नंबरची गाडी होती. बरोबर. तो समोरचा वेळ घोटच्या सर्जामध्ये पळलेला आहे, पण त्याला पण आम्ही टफ फाईट दिली. आमच्या आधीच्या झगड्यामध्ये गाडी पडली ती. एक मैत्री गाडी शरद झाली, त्यानंतर आमच्या गावावर गाडी झाली, हीच गाडी पळाली. तेव्हा पण चांगली गाडी पळाली, तेव्हा पण चांगली नंबरांची 1 नंबरचीच गाडी मारली आणि आज तिसऱ्यांदा गाडी पळाली. आज पण चांगली गाडी होती समोर. दादा खेळ केलाचा तर टॉपचा केलाचा असं तुमचं आहे काय? सांगा ना थोडक्यात, कसं काय नियोजन करताय तुम्ही? बोलायला गेलं तर आम्ही जरा टॉपचं केला बघतो, पण पेरवाले असे आहेत का सांगतात का आमचं पहिले सांगतात का बैल दिला तुम्हाला आणि लगे 2-3 दिवस मैदानाला सांगतात का नाही बैल लागले, बैलाचे झाले ते झाले. आता एक किस्सा सांगतो तुम्हाला. आम्हाला बैल होता पनवेलचा एक खिडकाली पाठीला, तर कर्जतच्या मैदानात पळाला, गटपास झाला, पण फॉल झालेली त्याची गाडी आणि सांगितलं आम्हाला बेल नक्की लागले. आणि दुसऱ्या दिवशी खिडकाचं मैदान झालं. खिडकाच्या मैदानाच्या दिवशी अंजपला मैदान होतं, त्या मैदानात 2 वेळा पळाला तो आणि 2 गुलाल घेतले नाही. म्हणजे माझं म्हणणं, तुम्ही खोटं नका बोलू. बैल नसेल द्यायचं ना तर बिंदास सांगा का बैल नाही देत शुभम तुला, आमचं बैल दुसरा पेर आहे, पण खोटं बोलू नका. आता आम्हाला तेव्हा किती वाईट वाटलं आणि त्याच क्षणाला लगेच मी मयूरला फोन केला, मयूर मला बैल पाहिजे. तर मयूरने एका शब्दावर मला बैल दिला, कुठलाही न विचार करता. दादा बघायला गेलं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये शब्दाला किंमत आहे, पण मला तर वाटतं खोटं बोलून कुठेतरी आपण त्या नंदीशी खोटं बोलताय. आणि खरं म्हणजे एक बैलगाडा क्षेत्रापासून कुठेतरी एक आपला चांगला स्वभाव तो लांब करताय. काय बोला? एकच नाही सांगत, असे 4-5 जण मालक आहेत ना, फसवलं जाईल मला टायमावर. बैल देतो सांगतात, मैदानाला 2-3 दिवस राहिले का फोन उचलायचा बंद होतात. म्हणून मी एक विचार केलेला आहे का गाडी हरवायची, तो त्यांची गाडी खेळायची. बरोबर. पण दादा बादशाह तर तसा पळते, मग तरी पण तुम्हाला काय प्रॉब्लेम ना? काय प्रॉब्लेम होतो, काय विषय काय होतो माहिती मला? समोरच्या गाड्या मालकाला काय वाटतं, जेव्हा गाडी आपली पळते, आता ही शंभूच्या नाही, एकदा दैवलीला गाडी अजून एक पळाली, दैवलीला गाडी पळाली, तेव्हा गुलाल झाला. गाडी समोर असलेली गाडी कुठलाही ड्रायव्हर झाला, पब्लिकच्या बैला हातात ठेवणार नाही, समोरच्या बैलाला आतल्या बैला मारतच देणार. तर समोरच्या माणसाचा दृष्टिकोन बघण्याचं वेगळं होतं का बैल कमी पळतो. बरोबर. पण आणि जेव्हा गाडी समोर असते, त्या दिवशी गाडी झाली, बोनिवली गाडी झाली, मला वाटतं मधी गाडी लेवलला होती आणि एकटे बादशाह मधून गाडी खेचत नेली आणि एकटे सुताला तो निकाल घेतला. दादा बादशाहबद्दल सांगा ना, किती जाते आणि कुठल्या साईडनं पळतंय? बादशाह दुसरा आहे. बादशाह पळतो उजवीने, पब्लिकने पळतो. आम्ही शक्यतो हाकलत नाही, कारण डावीने आतूनच हाकलतो, कारण उजवीने पब्लिकने अजून मध्ये हाकला. आम्ही एकदा अतिशय पेरा सुंदरमध्ये हाकलेला तेवढाच, त्यानंतर आम्ही पब्लिकने हाकला नाही कधी, आतूनच हाकले डावीतून. एकदम भारी पळतंय. शुभम दादा आता बघतोय बैल चांगला पळतंय. सध्या कोणाच्या नावानं धावतंय आणि कोणाच्या पैऱ्यामध्ये पळण्याची इच्छा आहे तुमची? बैलाचा मालक खरं बोलत आमचे बाबा केशव बाबा, आणि आम्ही त्यांचा मुलगा हॅरी, मी झाला त्याच्या भावाचा मुलगा, आम्ही सर्व खरा मालक बोलायचं बाबाच आहेत बैलाचे. बरोबर. आणि तसं पण आम्हाला पळायची इच्छा तर दोघांशी आहे, 2 बैलांची पळायची आहे, पण एक बैलाची आता इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. शर्तीला पळायचं आम्हाला पेऱ्याने मथुर संघ आणि काना पाटीलच्या महबूब संघ पळायचं आहे, दोघांशी पळायचं. पण आता मथुरशी पळणं तर अशक्य आहे, कारण मथुर पण डावीतून आतून बोलतो आणि बादशाह आतून आहे, तर पेरा होऊ शकतं. पेरा म्हणजे आम्हाला शर्तीलाच पळायचं आहे खरं सांगायचं केलं तर. आता काना पाटीलला केलेले आहे मी 4-5 फोन, बघू आता ते त्यांचं चालेल. महबूबची थोडी तब्येत खराब असते, ते पेरे त्यांचे चालू, जेव्हा तो व्यवस्थित होईल तेव्हा काना पाटीलनी शब्द दिलेला आहे आपल्याला का 100% तुम्हाला बैल देईल आणि 100% बादशाहमध्ये बैल पळेल. दादा काय सांगायला गेलं तर दोन्ही महाराष्ट्राची लाडकी नंदी आहेत, मथुर महबूब. काय बोलाल? मथुरचं आम्ही पहिल्यापासून चाहतेच आहोत, सर्व आमचा ग्रुपच चाहते. आणि मथुरचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का? समजा आता पब्लिकला बैल पळतात, पब्लिकला बैल पळतात, 100% बॅरिकेड आहे आता. आणि जेव्हा मथुर पळतात तेव्हा सुट्टीपासून पब्लिक ओपन असायची, तर धाग्यापर्यंत पब्लिक ओपन होती.
तेव्हापासून मथुर त्या पब्लिकला पळला आणि आताच्या पब्लिकला म्हणा भरपूर फरक आहे. म्हणून मथुर खरा पब्लिकचा भाष्यच होता आणि भिताडच आहे 100%. बघा कुठून मथुर बोलला ना तर मुंबईचा किंग आजच्या घडीला आपल्या ठाणा रायगडची भरपूर बैलं पळाली, पण जो मथुरने नाव केले आपल्या ठाणे रायगडचा ते कुठल्याच नंदीने नाही केला. बरोबर आहे. कुठेतरी अभिमान पाहिजे आपल्याला, अभिमान कारण का आपल्याला मुंबईचा आहे. सर्व गोष्टी तुम्हाला सांगतो, भरपूर बैलं पळाली. बिंजोडला जो तो बोलतो मी बिंजोडचा बादशाह, मी बिंजोडचा बादशाह, पण मथुर अशी एक वस्तू आहे का तर बिंजोडचा किंग पण आहे ना. वरती पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे घाटावर जाऊन पण आपल्या ठाणे रायगडचं नाव जर कोणी केलं असेल तो राहुल शेठ पाटील यांचा मथुरने केलंय. आणि सगळ्यांना सांगतो का त्या बैलाचा कधीतरी अभिमान ठेवा, कारण तो वस्तू अशी आहे ना, ती चीज अशी होणार नाही कधी. सोन्या सोन्या आहे, मथुर मथुर आहे. त्या बैलांना कधी नावं नका ठेवू. एकदा हरवला तर असं बोलू नका आज वही झालेत मथुरचे, तुम्ही हरवले म्हणून उडू नका. तो बादशाह आहे, मथुर मथुर आहे, त्याचं नाव कधीच मिटणार नाही. ही गोष्ट कधी पण जे आहेत ना, आता नवीन नवीन शर्यती क्षेत्रामध्ये नवीन नवीन पोरं आलेत, त्यांना माहीत नसेल तर त्यांच्या मी एक सांगतो त्यांच्यासाठी का मथुर किंग आहे, त्याला कधी पण ना कमी लेखू नका. मथुर किंग आहे, त्यांनी एक आज ठाणे रायगडचं नाव आहे ना महाराष्ट्राच्या पुढे नेले. बरोबर. शुभम दादा काय सांगाल, आज बघतोय बादशाह चांगला बोलतोय, त्याला कुठं ना कुठं तरी वरती आणण्याचं काम एखाद्या नंदिनी केलं असेल. कोणाचं नाव घ्याल तुम्ही, कोणी त्याला वरती आणलंय? दादा मी खरं सांगतो, आतिश पाटीलचं मी आयुष्य भरून येईल असेल. जोपर्यंत बादशाह बोलतो तोपर्यंत मी आतिश पाटीलचं नाव माझ्या तोंडात असेल. कारण काय माझ्या खिडकलीची पाठी होती, पेरा मला झालेला, उद्या मैदान तास पेरा त्यांनी कॅन्सल केला समोरच्याने, बोलतं बैल नाही पळवणार मी. आणि त्याच दिवशी मी एका पनवेलच्या रात्री घरी गेलो, मी त्याला सांगितलं बैल दे, त्यांनी बैल नाही दिला. टेम्पो त्यांनी एकच बैल आणला, दुसरा बैल त्यांनी घरी बसून ठेवला आणि त्यांनी मला बैल नाही दिला. तर मी तसं त्याच प्रकारे आतिश पाटीलला फोन केला का मला बैल देत आता कुठलाही. तो बोलतो एक काम कर, मी बैल शक्तीला तर नाही देऊ शकत, फेरायला देतो. मी विचारलं कुठला, त्यांनी सांगितलंच नाही मला कुठला बैल काय बैल. बोलतो तू बैल घेऊन ये डायरेक्ट. तर अड्ड्यात आला, टेम्पोतून बैल उतरला आणि मला फोन केला तू बैल घेऊन ये. बैल घेऊन आला, तुम्ही समोर बघतोय तो सुंदर. मी अक्षरशः माझ्या डोळ्यात पाण्याला देवा का सुंदर एवढा मोठा बैल सुंदरीला फेऱ्यासाठी. तर तेव्हाच पैसे मी बादशाला पब्लिक लागले, पब्लिक थोडा हे करतोय तेव्हापासून पब्लिक लागले. जेव्हा पण आतिश पाटील 3 महिने का ना वासरू आणो ना, बोलला ना आतिश पाटील मला बैल दे शुभम सुंदर, बादशाह दे मला माझ्या वासरा. तो 3 महिने असो, 4 महिने, 5 महिने, 6 महिन्याचा किती महिन्याचा असतो, त्याला मी बैल 100% देणार. कारण त्याच्यात जो पण बादशाह आहे तो पण त्याच्यामुळे आहे. जेव्हा बादशाह सुंदरमध्ये पळाला ना तेव्हापासून बादशाह चर्चेत आला. चला शिवशंभूच्या मालकाशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार बंधू. मयूर दादा काय सांगाल, आज शिवशंभू आणला आणि बादशाहमध्ये चांगला पैरा केला. नेहमी आपण बघत असतो शिवशंभू तुम्ही हळूहळू करून टॉपला नेण्याचा प्रयत्न करता, आज पण चांगली गाडी केली. आजचा आनंद कसा आहे तुमचा? आजचा आनंद म्हणजे आनंद बोलत आपण मैत्रीपूर्ण शर्यती केलतो. कुठल्या पण अड्ड्यात गेलो तर आपण मैत्रीपूर्ण शर्यत केलतो. का असं नसतो आपण विरुद्ध म्हणजे आपण जे काही नसतो, आपण मैत्रीपूर्ण खेळतो. शुभमचा माझा बोलणं झाला का आपली गाडी पळवायची, मी शुभमला ठीक आहे पळवू असा विषय झाला ना, मग गाडी पळवू. दादा कोणाचे नाव बोलते सध्या? आता ही गाडी शिवशंभू बोला तर आई गावदेवी प्रसन्न कुमार गौराज श्रीराम भगत दिवा या नावानी गाडी. बघायला गेलं तर दिवा गावचं नाव हळूहळू करून उंचापर्यंत नेते. ह्या दादाबद्दल काय सांगाल, कारण का नेहमी बघते दादा शिवशंभूच्या सोबत असं खंबीर साथ असतं त्याला? नक्की मालक श्रीराम शेठच आहे, पण मी नियोजन सर्व गोष्टी मिस करतो. पण तो कधी कोणत्या गोष्टीत मला विचारत नाही, बोलत पण नाही. कोणाला बैल दिलाय पायऱ्यासाठी किंवा कोणत्या गोष्टी, तो एकच सांगतो मयूर तुम्ही केला नियोजन, तो केला. बरोबर. आजचा आली बघतोय आपण 3 वेळा गाडी पळाली आणि गटून गाडी पळतं. चांगले लढती देऊ शकते ही गाडी. चांगली का, दोन्ही सेम मापाची बैलान त्या हिशोबाने गाडी पळतं. आणि विषय म्हणजे 3 वेळ गाडी पळाली, एक खिडकालीला पळाली, एक बदलापूरला पळाली, आज गाडी पळाली. 3 वेळ चांगली गाडी पळाली, दोन्ही एक जुत्यात बैला राखतात. बरोबर का 19-20 नाही, सेम जुत्यान गाडी पळतं आणि गुलाल गाडी आहे. थोडासा विषय नाही, गाडी ही आता सीझन हीच गाडी पळते. किती जाती होईल सध्या? आता सध्या 2 जाती आहे. 2 जाती म्हणजे दुसऱ्याचा सास पळतं, दुसऱ्याचा सास पळतं. आणि एक सुरज भाऊ तुझ्या चॅनलच्या माध्यमात मी एक सांगू शकतो का गेल्या वर्षी आपला वासरू आदत होता शिवशंभू,
त्यावेळेस पण टॉपमध्ये खेळत होता बरोबर. का ओपनमध्येच खेळलो आपण. हम्म. तेव्हा पण 76-77 गाड्या विन झालो. हम्म, आता 100%. पण दुसरा असून पण ओपनमध्येच खेळतोय हम्म. का असं नाही, ओपनमध्येच खेळतोय. पण काही जण असे आहेत ना, त्यांना समजण्यावाला कोणी इशारा कापा, हा. ते आपल्या बैलाचं नाव खराब करतात. पण त्यांना मी सांगून देईल तो बादशाह आहे, त्याची जी गाडी जेव्हा कोणाला खेळायची असेल ना शिवशंभूशी, हम्म. त्यांनी मला स्वतःहून फोन करा का हीच गाडी पळल. ओपन चॅलेंज सर्वांना सांगतो, हा. ज्याला गाडी खेळायची आहे ना त्यांना मी ओपन चॅलेंज देतो. माझी 2दा हीच वासरा पळतील. तुम्ही तुझी ओपन दोन्ही बैला असतील, माझी 2 बैला असतील. हम्म. ज्याला गाडी खेळायची आहे ना त्यांनी माझी कवा पण गाडी खेळावा. ही 2 वासरा पळतील. बघा मयूर दादा जास्त कधी असं रागात बोलत नाही. आज नक्कीच काहीतरी विषय झाला असेल तर नक्कीच ज्यांना कोणाला खेळायचे असेल ना त्यांनी मयूर दादाशी नक्कीच मला कॉन्टॅक्ट कधी करू बी फोन शकता. करावा. मी कधीच नाही, पबजी आदत होता, 2दा होता तेव्हापासून मी पळवतो. बरोबर. पबजीचा नियोजन पण मीच करतोय, हम्म. शिवशंभूचा नियोजन मीच करतोय. हम्म. अशी भरपूर बैलात मी नियोजन करतोय. हम्म. पण मी ही गोष्ट कधीच बोलत नाही. बरोबर. पण एक विषय थोडासा झाला. हम्म. पण ज्यांना शिवशंभू आणि बादशाहची गाडी खेळायची आहे ना ते दुसऱ्याच्या तोंडावर बोलतात. दुसऱ्याच्या तोंडावर बोलू नका. त्यांना गाडी खेळायची ना तर शुभमला फोन करा किंवा मला फोन करा, गाडी खेळू. तुम्ही दुसऱ्याच्या तोंडावर बोलू नका. आम्ही कोणाशीच वाईट नाहीत, आम्ही मैत्रीपूर्ण गाड्या खेळतो. आम्ही अड्ड्यात आल्यावर असं नाही का नाव द्यायचा किंवा नाव फिरवायचं, आम्ही इचरून गाड्या खेळतो. पण तरी पण लोक काय बोलतात माहिती आहे का शुभमची गाडी खेळायचे, मयूरची गाडी खेळायचे, शिवशंभूची ना बादशाहची गाडी खेळायचे. आम्ही एकच समजतो, शुभमला डावेल मी बोललो का आपण नाव नाही फिरवायचं, इचरून गाडी खेळायची, प्रेमापोटी गाडी खेळायची. आपल्याला वादविवाद नाही. जर समोरचा माणूस जर आपल्या प्रेमापोटी गाडी खेळत असेल तर आपण 100% गाडी खेळू. पण ज्यांना शुभमशी म्हणजे बादशाहची ना माझ्याशी शिवशंभूची गाडी खेळायची असेल तर आपण 100% गाडी खेळू. नक्कीच दादा आज पण गुलाल झाला, चांगला गुलाल झाला, ट्रॉफी पण भेटली. नेहमीच आपण गुलाला तसा. खूप साऱ्या शुभेच्छा दादा तुम्हाला, धन्यवाद.